नमस्कार, मी श्रुती सुरवसे. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मुंबईबरोबर पुण्यातही शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढणार असे कळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला. शिवसेना कार्य अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा करताच पुण्यात सेना कार्यकर्त्यांनी आपल्याला तिकीट मिळणारच या आविर्भावात फटाके फोडून डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केला. यावेळी शहर अध्यक्ष विनायक निमण यांनी भाजपची आता सत्तेची सूज उतरणार असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीसाठी सेना भाजपची युती होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सेना कार्यकर्तेही आता स्वबळावर या निवडणुका लढवाव्यात अशी मागणीही उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी उद्धव ठाकरेंनी मुंबईत आता इथून पुढे युती होणार नाही असे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. पुणे शहर सेनाच्या मुख्य शाखेसमोर महिलांनी आणि कार्यकर्ते यांनी डीजेच्या तालावर फटाके फोडून भगव्या रंगाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्ते घोषणा देत आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्याची घोषणा करत होते. स्वतंत्र लढण्याची घोषणा आदरणीय उद्धव साहेबांनी केली. खऱ्या अर्थानं शिवसेनेचा हा स्वातंत्र्य दिन म्हणला तर काय हरकत नाही आणि ह्या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसैनिक करतायत. गेले 25 वर्ष सातत्याने ज्या भाजपला शिवसेनेने बोट देऊन वाढवलं, शिकवलं, चालायला शिकवलं, अशी भाजप थोडी सत्तेची मस्ती आल्यानंतर ज्या भाषेत शिवसेनेची वागवू लागली, शिवसेनेची अवहेलना करू लागली आणि योग्य वेळी आदरणीय उद्धव साहेबांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हा शिवसैनिकांची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे या सर्व निवडणुकांमध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये जी भाजपला सत्तेची सूज आलेली आहे ही सूज शिवसेना घालवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मनपाजवळील शिवाजी पुलावरून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू. पुण्यातील शिवाजीनगर पुलावरून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना शिवाजीनगर येथील पोलीस हवालदार बेगरे यांना कळताच या संबंधित त्यांनी मध्यवर्ती अग्निशामक दलाकडे या घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर केंद्राकडून दिगंबरद्वारा, राजगुरू आणि कसबापेठ अग्निशामक केंद्राकडून महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. यावेळी मुळामुठा नदीतील पाणी खराब आणि गढूळ असल्याने मृतदेह सापडण्यास अग्निशामक जवानांना अडचण होत आहे. परंतु जवान आपल्या पूर्ण ताकदीने मृतदेहाचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शिवाजीनगर मनपा भवन जवळ या भागामध्ये पुलावरनं एका महिलेने नदीच्या पात्रामधील पाण्यामध्ये उडी मारलेली आहे. तिला काढण्यासाठी आपली मदत पाठवा. त्याप्रमाणे मध्यवर्ती अग्निशामक केंद्र येथून पुणा स्टेशन, दिवंगत दयाराम राजगुरू अग्निशमन केंद्र व कसबापेठ अग्निशमन केंद्राच्या अशा 2 ठिकाणच्या गाड्या पाठवून त्याचा सतत शोधकार्य 12:35 पासून चालू आहे. या ठिकाणी दलाचे जवान आतमध्ये पाण्यामध्ये उतरून लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, रस्सी याच्या सहाय्याने पाण्यामध्ये उतरून शोधकार्य घेत आहेत. पाण्यामध्ये पाणी हे खूप म्हणजे गढूळ झालेलं आहे. शिवाय गाळ पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी खोल भाग आहे, काही ठिकाणी उथळ भाग आहे. त्यामुळं पाण्यामध्ये शोध घेणं खूप अडचणीचं होत आहे. गाळाचं प्रमाण जास्त असल्याने पाण्यामध्ये बॉडी सापडणं थोडं अडचणीचं झालेलं आहे. पाणी खूप घाण असल्यामुळे जवानांच्या त्वचेला म्हणजे पाण्यामध्ये छोटे किडे वगैरे आहेत किंवा गाळ वगैरे आहेत, त्याच्यामुळे अंगाला खास सुटणे वगैरे असे प्रकार घडत आहेत. परंतु या ठिकाणी त्या महिलेला कशा पद्धतीने लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे त्याच्यावरती आमचं जास्त लक्ष आहे. जवानांना अक्षरशः तारेवरची परीक्षाच घ्यावी लागते कारण या घाण पाण्यामध्ये उतरून काम करावं लागतंय. तर ठीक आहे, तरी सुद्धा आमचे जवान या ठिकाणी स्वतः पाण्यात उतरून काम करतायत, प्रयत्न चालू आहेत. पेट्रोल पंप
कार्ड स्वॅपिंगसाठी 3% कर न आकारता 10% कर आकारण्यात येत आहे. जुने चलन बंद केल्यानंतर सरकारने नवीन चलन सुरू करत असताना कॅशलेस व्यवहाराची संकल्पना पुढे आणली. कॅशलेस व्यवहार नागरिकांना परवडण्यासारखी सरकारने कार्ड स्वॅपिंगवर 10% असणारा कर नवीन नियमानुसार बदलण्यात आला होता, ज्यामध्ये पेट्रोल पंप, मॉल्स अशा इतर ठिकाणी हा कर कमी करण्यात आला होता. परंतु अजूनही हा नियम कुठेतरी अंमलात आला नाही. यामुळे अजूनही या सर्व ठिकाणावर 10% कर आकारण्यात येत आहे. यामुळे कॅशलेस व्यवहार नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. यावर आमच्या प्रतिनिधींनी पुणेकरांची या विषयावर प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. तो जो निर्णय होता तो 50% आपण बरोबर म्हणू शकतो किंवा 50% आपण चुकीचा म्हणू शकतो. कारण त्यांचं एक त्यामागे एक ध्येय होतं की काळा पैसा बाहेर काढायचं, पण तो काळा पैसा कितपत बाहेर आला अजून पण क्लिअर नाही झालेला. आणि आणखीन एक गोष्ट आहे की जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांसाठी बोललं गेलं होतं, पण सामान्य लोकांसाठी काही निर्णय नाही झाला. तर मोस्टली जे बिल्डर्स आहेत किंवा ऑल सगळे जे पॉलिटिक्स लोक आहेत ते कुठे तुम्हाला लाईनीमध्ये नाही थांबलं, ATMच्या बाहेर. पण जेवढे सामान्य लोक आहेत ते सगळे ATMच्या बाहेर होते, जे की ऑफिशियली टायमिंग पण मिस करून कधी कधी तर असं झालं की हाफ डे पण टाकावं लागलं, पैसे नाही त्या झाल्या. ओके, ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. ॲक्च्युली अगोदर असं म्हटलं जात होतं की कॅशलेस इंडिया करण्यात आलेलं आहे, पण कॅशलेस इंडियासोबत आत्ता टॅक्स लागू होतं हे आत्ताच ओपन झालं आहे. म्हणजे हे अगोदर मोदींनी बोलून नव्हतं दाखवलेलं की जेव्हा कॅशलेस इंडिया होईल तेव्हा तुम्हाला टॅक्स पण लागू होईल, बरोबर. आणि सेकंड फॅक्ट अशी आहे की आपल्याच पैसेच आपण टॅक्स पे करायचं. म्हणजे ते 10 रुपये आपणच यूज करणार आहोत, स्वॅप आपणच आपल्यासाठी यूज करणार आहे, आणि टॅक्स पण आपल्याच पैशामधले ऑलरेडी सॅलरीमधून पण टॅक्स कट केला जातो. आणि आता रेग्युलर ज्या गरजा आहेत ते भागवण्यासाठी पण टॅक्स यूज करायचे. प्रत्येक 10 गोष्टी रुपये टॅक्स आहेच आहे, पण हे चुकीचं आहे की आपणच आपले पैसे आपण बँकेमध्ये सबमिट करा अँड ऑल, त्याच्यानंतर त्याला पण टॅक्स आपण लावतो, मग ते चुकीचं आहे. सो मला नाही वाटत की ते बरोबर आहे. म्हणजे पैसे घरी साठवून ठेवले तर बेस्ट होईल ना, त्यासाठी टॅक्स नाही लागणार. हो ना, 10 रुपये वाचवले. 10 रुपये ही गोष्ट नाही आहे, छोटी अमाऊंट आहे. पण 10चं कधी 10 लाख होतील नाही सांगताय ना टॅक्समधून. स्वॅप आपण किती वेळेस करतो, किती पण वेळेस करतो, अनलिमिटेड स्वॅप करतो, प्रत्येक वेळेस 10 रुपये. ते पण चुकीचं आहे. कारण असं नाही होऊ शकत की ठीक आहे एखादी लेडीज आहे घरी राहते, पण तिचं काहीतरी सोर्स असेल, ती फॅमिलीमधनं पण तिला कोणीतरी तिचे भाऊ असेल किंवा तिचे मिस्टर असतील जे की एक सेविंग म्हणून एक सेफ साईड तिच्या लाईफसाठी सेविंग म्हणून सेविंग करत असतील. त्यामध्ये पण लिमिट वाढवलीच पाहिजे. असं नाही की ती सोर्स नाही करू शकत म्हणजे तिच्यासाठी कोणताही सोर्स करून ठेवत असेल, ते चुकीचंच आहे. टॅक्स का, कोणत्या गोष्टीसाठी टॅक्स आहे? स्वतःच्याच पैशासाठी टॅक्स आहे. मोठी जर अमाऊंट असेल तर 1 टॅक्स कोटी ठीक 2 आहे, कोटीसाठी द्या ना ते तुम्ही. मोठ्या लोकांसाठी. पण आपली 1-2 लाख इज फिक्स अमाऊंट आहे जी म्हणजे टॅक्स सामान्य लोकांसाठी आहे. 3 लाख एक तर सामान्य लोकांचीच अमाऊंट आहे, आणि बिल्डर किंवा पॉलिटिक्स लोकांना 2-3 लाख म्हणजे 2-3 रुपये असतात. 2-3 लाख म्हणजे 2-3 रुपये असतात, आणि त्यांच्यासाठी ते काही नाही, मायनरी नाही राहत. सामान्य लोकांसाठी 2-3 लाख 2-3 कोटीच आहेत, म्हणजे यासाठी टॅक्स लागणं हे तर अत्यंत चुकीचं आहे. कारण की आम्ही बाहेरून इथं येतो शिकायला, आणि शिकायला आल्यानंतर घरच्यांनी जे पैसे पाठवलेले आहेत आम्हाला, त्या पैशातनं आम्ही जेमतेम इथं आमचा गुजारा करत असतो. आणि तो गुजारा करत असताना आम्ही जर या गोष्टींवर सुद्धा टॅक्स द्यायला लागलो, जो पहिले आम्हाला लागत नव्हता या गोष्टींना टॅक्स, तो आता या डिमॉनिटेशनमुळे आम्हाला लागतो आहे आणि आमचा खर्च वाढत जातो आहे. ही अत्यंत चुकीची बाब आहे, आणि माझं तर निगेटिव्ह मत आहे या गोष्टीला की असं करणं चुकीचं आहे अत्यंत. कॅशलेस जर जास्तीत जास्त वाढवायचं असेल तर टॅक्स करू नये गव्हर्नमेंटनी. म्हणजे लोक मॅक्झिमम कार्डचा यूज करतील, आणि जे काही असे अवैध धंदे आहेत ते सगळे बंद होतील हळूहळू. असं आपण समजूया की हळूहळू बंद होतील, पण मॅक्झिमम कार्ड्स वापरावेत लोकांनी. टॅक्स बंद केले तरच कार्ड वापरलं जाईल. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी पुणे यांच्या वतीने स्वर्गीय ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचा 2रा स्मृतिदिन आणि पुरस्कार सोहळा SM जोशी सभागृहात पार पडला. स्वर्गीय रावसाहेब शिंदे यांच्या 2ऱ्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पद्मविभूषित डॉक्टर अनिल काकोडकर, बाळासाहेब थोरात, पद्मश्री कविवर्य नादो महानोर यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात स्वर्गीय रावसाहेब यांची पत्नी श्रीमती शशिकला रावसाहेब शिंदे, संदीप वासलेकर, डॉक्टर PD पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, राज्यातील आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ठाकरे यांच्या भूमिकेवर दोन्ही पक्षांची इतक्या वर्षाची युती तुटल्याचे ऐकून फार दुःख झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच या कार्यक्रमात शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तुम्ही सगळ्यांनी मला केंद्र सरकारने काही पुरस्कार दिला याच्या संबंधी या ठिकाणी उल्लेख केला. आता खरं म्हणलं तर याच्यावर काही फारसं बोलायचं नसतं. दोन गोष्टी आहेत की आपल्याकडे अजून काही लोकांना फारसं ते पटत नाही. मला एक 7 विद्यापीठांच्या डिग्रीज मिळालेल्या, डॉक्टरेट मिळालेल्या, भारतात मिळालेल्या, भारताच्या बाहेर सुद्धा मिळालेल्या. पण हे डॉक्टरेट असो, पद्मश्री असो, पद्मभूषण असो, या पदव्यांचा वापर करायचा नसतो. लेक्चर वगैरे काही आणायच्या नसतात. कोणी काही बोललं असेल तर बोलतील. पण या सन्मानित अशा प्रकारच्या पदव्या आहेत आणि त्यामुळे त्या पदव्यांचा वापर, त्याची उपयुक्तता ही समाजामध्ये त्या व्यक्तीच्या भोवती फार मोठ्या प्रमाणावर करायची नसते. माझे विनम्रपणानं पत्रकारांना विनंती ही आहे की उद्यापासून माझ्याबद्दल लिहाल किंवा जास्तीत जास्त शरद पवार असं जर लिहिलं त्याचा आनंद आम्हाला अधिक होईल. पण मला आनंद आहे की काहीतरी काम करण्याच्यासाठी काही पावलं टाकली असताना त्याची नोंद ही घेतली गेली. मानस सोशल फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. मानस सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात मुंढवा येथील सारथी शिक्षण प्रसारक मंडळात पार पडला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव उपस्थित होते. मानस सोशल फाउंडेशनच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. यावर्षीही हे पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पत्रकारिता, उद्योग, शिक्षक अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार बाबा आढाव यांच्या हस्ते देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मानस सोशल फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक काम करत असते. त्याच्या या कामामुळे शोषित समाजाला न्याय दिला जातो. ही कौतुकाची बाब आहे. अशा संस्थेला नेहमीच सामाजिक दानशूर व्यक्तींनी मदत केली तर फाउंडेशन भविष्यात उत्तरोत्तर चांगली कामे करेल असे मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला बबन पोद्दार, दूरदर्शनचे माजी संचालक भगवंत इंगळे उपस्थित होते. मानस सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं या पुणे शहराच्या अगदी एका सरहद्दीवरच्या खराडी गावाजवळ ही जी संस्था, या भागातले जे प्रगतिशील उद्योजक असतील, काही पत्रकारितेमध्ये पुढे गेलेली मंडळी असतील, समाजकार्यामध्ये पुढे गेलेली मंडळी असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे गेलेली मंडळी असतील, या सर्वांचा दरवर्षी गौरव करतात. गेली 5 वर्ष हे त्यांची योजना चालू आहे आणि मला वाटतं हे काम खूप स्पृहणीय आहे. आता या 6 पुरस्कार ते देत आहेत आणि आज 26 जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इथे सगळी जी मंडळी आहेत, हे जुनं गाव आहे. या गावामध्ये बरीच ही मंडळी आता बाहेरून आलेली आहेत. परंतु ही मंडळी ह्या गावाचा चांगल्या तऱ्हेने त्याचा विकास व्हावा, समाजातल्या विविध कलांना उत्तेजन मिळावं, अशा तऱ्हेचा जो एक प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नाला थोडंसं स्फुरण द्यावं यासाठी मी आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. मी त्या संस्थेचं एकूण सगळं स्वरूप समजून घेणार आहे. मला जे काही कळलं आहे ते मला हडपसर भागाशी माझा वगैरे संबंध असल्यामुळे, या संस्थेशी आणि या मुंढवा जुनं मुंढवा गाव आहे त्याशी संबंध असल्यामुळे थोडंसं प्रेमाचाही आमचे संबंध आहेत. तुम्ही या निमित्ताने जी मुलाखत घेत आहे त्या मुलाखतीमुळे या संस्थेला तिच्या कामामध्ये प्रोत्साहन मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. केंद्र सरकारने रिक्षासह सर्व प्रवासी वाहनांसाठी दंड आणि शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली. सरकारच्या या दरवाढीच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटना
आणि वाहतूक संघटना यांची एकत्रित सभा पुणे येथील हमला कष्टकरी विद्यालयात आयोजित करण्यात आली। यावेळी हा निर्णय घेण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मुंबई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शशांकराव, महाराष्ट्र रिक्षा कृती समितीचे बाबा कांबळे, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, शंकर साळवी, प्रमोद घोणे, पुणे रिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष बाबा शिंदे, गफार नदाफ, मारुती कोंडे, महिपती पवार, राजू शिदगणे, किशोर खिलारे, जिते पवार, विदर्भ रिक्षा फाउंडेशनचे आनंद चावरे, बाळा पाठक, बाळा जगदाळे, बस महासंघाचे बाबा शिंदे, गुड्स ट्रान्सपोर्टचे राम कदम, बाळासाहेब खेडेकर आदी उपस्थित होते। केंद्र आणि राज्य सरकार यांनी शुल्क आणि दंड यामध्ये 30% वाढ केली आहे। हा निर्णय घेताना सरकार रिक्षा संघटना विश्वासात घेतली नाही। हा कर रद्द करावा यासाठी आंदोलन आहे। सरकारने निर्णय मागे न घेतल्यास 31 जानेवारी नंतर बैठक घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा डॉक्टर बाबा आढाव यांनी दिला। हे कारण असं घडलेलं आहे की केंद्र शासनाने 29 डिसेंबर रोजी या देशातल्या सगळ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या, मालवाहतूक करणाऱ्या सगळ्या वाहनांच्या वरचा शुल्क दरवाढ वाढ केलेली आहे आणि ती वाढ इतकी बेशूट आहे की काही ठिकाणी ती 30 पट केलेली आहे, काही ठिकाणी सगळीकडे दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट अशी ती वाढ केलेली आहे आणि तिचं ते अंमलही सुरू केलेलं आहे त्याचा। आणि याचा परिणाम असा झालेला आहे की साधारणतः आमच्याकडे टेम्पो चालक असेल, रिक्षा चालक असतील, ऑटो रिक्षा, टॅक्सीवाले असतील किंवा ट्रक ऑपरेटर्स असतील, ही सगळी लगेच करणारी सगळे संघटना आहेत। या संघटना एकदम गोंधळून गेलेल्या आहेत की एका बाजूला केंद्र सरकारच्या नाणे टंचाई, नाणे बदलाच्यामुळे झालेला सगळा गोंधळ, बाजारात आलेली मंदी आणि आता एकदम अस्मान्यतेही सुलतानी संकट जे आलं आहे की ते दरवाढीच आलेलं आहे आणि त्यातलं साध्या 50 रुपयाला जो हे मिळायचा तुमचा शिकाऊ परवाना, त्याला 200 रुपये एकदम करणं, अशा त्याचे अनेक तुम्हाला त्याचं त्यांचं जे टेबल ते तुम्हाला ते मिळेल। आता यामध्ये नितीन गडकरींचं नाव घेतलं जातं केंद्रातले आणि नितीन गडकरींनी त्या खात्याने हे परिपत्रक काढून त्याचा अंमल सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये काही संघटनांशी विचारणा, काही बोलणं असं काहीच नाहीये। एकदम जसा मोदींनी नाणेबदलाचा निर्णय एका रात्री जाहीर केला तद्वतच हे सगळं जाहीर केलेलं आहे। इतकं समररी पॉवर सरकारने वापरलेली आहे, त्यामुळे जो असंतोष आहे तो तीव्र आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी खूप प्रयत्न करतो की शासन काहीतरी खुलासा करेल। पंतप्रधानांनी खुलासा केलेला नाही, स्वतः गडकरींनी खुलासा केलेला नाहीये। आम्ही त्यांना पत्र पाठवलेलं आहे की बा तुम्ही त्यांनी याचं उत्तर नाहीये आणि शेवटी अशा परिस्थितीमध्ये आम्ही पोट भरतो आहोत, आम्ही काही गुन्हा करत नाही होत या देशामध्ये। तेव्हा मग आम्ही सर्वांनी मिळून यावेळेला महाराष्ट्रात तर जिथे हा ऐतिहासिक प्रश्न असेल की ज्या वेळेला लॉरी ऑपरेटर्सपासून तर खालच्या अगदी टेम्पो रिक्षाच्या ह्याच्यापर्यंत सर्व मंडळींनी असा निर्णय केला आहे की आपण याला तातडीने याचा हे केलं पाहिजे, निषेध केला पाहिजे। आमची मागणी अशी आहे की सरकारने हे शुल्कवाढीचं जे संकट आहे हे तात्काळ मागे घ्यावं। त्याचं कारण आहे हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजे हे काही स्वतःच्या खिशातून लोक देणार नाहीत। उद्या रिक्षाचं जरी वाढत आम्ही भाडवाढ मागणार, भाडवाढ शेवटी ती परवानगी जाणार आणि मग ग्राहक म्हणणार की आम्ही महाग केलं। अशा पद्धतीने हे सगळं होत राहणार आहे। तेव्हा ह्याला वाट पाहून काही उत्तर मिळेना आणि आता 1 तारखेला बजेट मांडलं जाणार आहे आणि बजेटच्या अगोदर हे परत जाहीर केलेलं आहे। हे आणखी विशेष आहे, म्हणजे बजेटमध्ये काही तरतूद केल्यास नाही गोष्ट, पण बजेटच्या अगोदरच जाहीर करून टाकलेलं आहे। तेव्हा असा सगळा जो काही प्रकार घडलेला आहे याचा संबंध ह्या चालकांना, या ठिकाणी माझ्या शेजारी इथे महाराष्ट्र ट्रक ऑपरेटर्स आणि ऑटो सगळ्याचे प्रतिनिधी बसलेले आहेत, माझ्याकडे अजोपत्रे हे ऑटो फेडरेशनची मंडळी सगळी इथे आलेली आहेत, म्हणजे ट्रक ऑपरेटर्स। आमचे तर नेहमीचे टेम्पोवाले, रिक्षावाले ही मंडळी तर आहेतच। ते यावेळेला असं शेवटी काय करायचं शेवट ठरल्यानंतर मग असं ठरलं की 1 तारखेला ते बजेट मांडणार आहेत, आम्ही 31 जानेवारीला महाराष्ट्र राज्यात सगळीकडे चक्काजामचा घोषणा केलेली आहे।
संस्कृती परिवाराच्या वतीने स्टार ऑफ स्क्रीन पुरस्कार सोहळा बालगंधर्व येथे पार पडला. विनोदी स्किट्स, नृत्याविष्कार, दिव्यांचा झगमगाट अशा मनोहरी वातावरणात कला संस्कृती हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींना स्टार ऑफ स्क्रीन पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना चित्रपट सृष्टीत भरीव काम केल्याबद्दल अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कला कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. हे राम नथुराम हे नाटक समाजकंटक असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला. एक निवेदन देण्यात येणार आहे. काय आहे निवेदन, त्याची पार्श्वभूमी हे आपण जाणून घेऊया संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सागर आल्हाट यांच्याकडून. सर, तुम्ही पोलीस आयुक्तांना एक निवेदन देत आहेत, त्या निवेदनाची पार्श्वभूमी काय आहे? गेल्या काही महिन्यापासून हे राम नथुराम हे निर्मित आणि अभिनेता शरद प्रोक्षे हा माणूस पूर्ण महाराष्ट्रात ह्या नाटकाचे प्रयोग करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे चरित्रहनन व त्यांच्याविषयी विकृत मांडणी ह्या नाटकातून महाराष्ट्रभर होत आहे. अशा राष्ट्रपितांचे विकृत लेखन ह्या नाटकाद्वारे होत असेल तर संभाजी ब्रिगेड त्याचा तीव्र शब्दात निषेध करते. महाराष्ट्र शासनाने शरद पोंक्षे हे राम नथुराम या नाटकाला परवानगी दिली कशी? दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये भारत माता की जय म्हणलं नाही तर देशद्रोही मुलांना ठरवले जातात, पण अशा वेळेस महाराष्ट्र शासन झोपलं आहे. महाराष्ट्र शासन नथुराम गोडसेचं सादर करता शरद पोंक्षे यांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र शासनाने त्वरित शरद पोंक्षे यांना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि हे नाटक पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दिनांक 28 जानेवारी 2017 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. संभाजी ब्रिगेड तो कार्यक्रम होऊन देणार नाही असं याद्वारे सांगते. यापुढची तुमची भूमिका काय असेल? आम्ही लोकशाही मार्गाने याची निंदा करतो, याचा निषेध करतो. उद्या पोलीस आयुक्तांना आम्ही याचं निवेदन देणार आहे. तसंच स्थानिक पोलीस स्टेशन आहे ह्याचा इथंही आम्ही निवेदन देणार आहे. आमचं पूर्णपणे लोकशाहीच्या मार्गाने आम्ही हे नाटक होऊन देणार नाही, पण त्याला कुठलंही हिंसक वळण लागलं तर इथले सरकार, इथलं पोलीस प्रशासन त्याला जबाबदार राहील. संभाजी ब्रिगेडवाले लोकशाही मार्गाने हे राम नथुराम या नाटकाचा निषेध करतात, परंतु याला जर हिंसक वळण लागले तर याला आम्ही जबाबदार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. कॅमेरामन सुमित सोबत पूजा नाईक, जनवार्ता न्यूज. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.